नमस्कार. MSBTच्या आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27च्या या विशेष विश्लेषणात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बरं, पुढचं पूर्ण वर्ष नेमकं कसं असणार आहे, याचे प्लॅन्स काय आहेत, हे सगळं आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता ही सगळी माहिती कुठून आली आहे? तर 15 मे 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या MSBTच्या अधिकृत शैक्षणिक कॅलेंडरमधून. म्हणजे हे कुठलेही अंदाज नाही आहेत बरं का, थेट बोर्डाकडून आलेली ही पक्की 100% अधिकृत माहिती आहे, ज्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची थोडक्यात रूपरेषा बघायची झाली तर आपण 5 मुख्य मुद्दे कव्हर करणार आहोत. शैक्षणिक वर्षाची सुरुवात, क्लास टेस्टचं वेळापत्रक, परीक्षांचे फॉर्म आणि त्यांचे डेडलाईन्स, अंतिम परीक्षा आणि निकाल, आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे. तर आपला पहिला विभाग आहे स्टार्टिंग द इयर, म्हणजेच शैक्षणिक सत्रांची सुरुवात आणि मॅपिंग. बरं, आता इथे ना 2 वेगळे ट्रॅक्स आहेत. एक म्हणजे सेमिस्टर पॅटर्न आणि दुसरा इयरली पॅटर्न किंवा वार्षिक पद्धत. आता अभ्यासक्रम कुठल्या पॅटर्नमध्ये बसतोय यावर संपूर्ण वर्षाचं वेळापत्रक ठरणार आहे, कारण या दोन्ही पॅटर्नच्या तारखांमध्ये खूप मोठा फरक असतो. सर्वात आधी सेमिस्टर पॅटर्नच्या टाईमलाईनवर नजर टाकूया. ऑड सेमिस्टर 1 जुलै 2026ला सुरू होईल आणि 17 ऑक्टोबरला संपेल. मग थोड्या विश्रांतीनंतर इव्हन सेमिस्टर 15 डिसेंबरला सुरू होऊन 3 एप्रिल 2027ला संपेल. पण हो, इथे एक छोटीशी पण महत्त्वाची नोंद. जे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत ना, त्यांचं शैक्षणिक वर्ष थोडं उशिरा म्हणजे 15 जुलैला सुरू होणार आहे. आणि जे इयरली पॅटर्न किंवा फार्मसी प्रोग्राम्सचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी द्वितीय आणि तृतीय वर्षाचे वर्ग 1 जुलैपासून तर प्रथम वर्षाचे वर्ग 15 जुलैपासून सुरू होतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांचं शैक्षणिक सत्र एकत्रच म्हणजेच 3 एप्रिल 2027ला पूर्ण होईल. म्हणजे हा मधल्या ब्रेकशिवाय चालणारा सलग प्रवास आहे. वळूया दुसऱ्या विभागाकडे, क्लास टेस्ट शेड्यूल, म्हणजेच तुमचं कंटिन्युअस असेसमेंट. आता पहिल्या क्लास टेस्टचं वेळापत्रक पाहिलं ना तर ते चांगलंच विखुरलेलं दिसेल. तिसऱ्या सेमिस्टरसाठी या टेस्ट 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान आहेत. पहिल्या सेमिस्टरसाठी 10-11 सप्टेंबर आणि 5व्या सेमिस्टरसाठी 21-22 सप्टेंबरला आहेत. तर दुसरीकडे वार्षिक आणि फार्मसी प्रोग्रामसाठी याच टेस्ट थेट ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात घेतल्या जातील. त्यामुळे तारखा नीट लक्षात ठेवणं एकदम गरजेचं आहे. पुढच्या क्लास टेस्ट कधी आहेत तेही बघून घेऊ. ऑड सेमिस्टरची दुसरी टेस्ट 12 ते 14 ऑक्टोबरला होईल. इव्हन सेमिस्टर आणि वार्षिक पॅटर्नची दुसरी टेस्ट थेट मार्च अखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला होईल. पण यात एक खूप वेगळी गोष्ट आहे, ती म्हणजे फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली थर्ड क्लास टेस्ट. ही टेस्ट 23 ते 30 मार्च 2027 दरम्यान घेतली जाईल. आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा विभाग, एक्झाम फॉर्म्स अँड डेडलाईन्स, अवॉइडिंग द पेनल्टी ट्रॅप. हिवाळी 2026च्या परीक्षा फॉर्म्सचा विचार केला तर सामान्य शुल्कासह फॉर्म भरण्याची मुदत 20 ते 30 ऑगस्टपर्यंत आहे. पण त्यानंतर वेळ खूप वेगाने संपते. म्हणजे 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान लगेच ₹200 विलंब शुल्क लागेल आणि 5-6 सप्टेंबरला तर थेट ₹1500 दंडाचा दणका बसेल. त्यामुळे ही डेडलाईन अजिबात मिस करून चालणार नाही. आणि उन्हाळी 2027च्या परीक्षांसाठी सुद्धा अगदी हाच नियम आहे. 1 ते 11 फेब्रुवारी दरम्यान सामान्य शुल्क, त्यानंतर लगेच 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान ₹200 लेट फी आणि 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान पुन्हा तोच भला मोठा ₹1500 दंड. ₹1500, बापरे, हा आकडा ऐकूनच घाम फुटतो नाही का? पण विचार करा, हा एक असा प्रचंड मोठा खर्च आहे जो आपण अगदी सहज टाळू शकतो. फक्त वेळेवर फॉर्म भरला की हे पैसे नक्कीच वाचतील. आपला चौथा विभाग, फायनल एक्झाम्स अँड रिझल्ट्स, म्हणजेच या संपूर्ण शैक्षणिक वर्षाचा क्लायमॅक्स. हिवाळी 2026च्या परीक्षांचा प्रवास आपण 3 सोप्या टप्प्यांत समजून घेऊया. पहिली पायरी म्हणजे 21 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या प्रॅक्टिकल परीक्षा. दुसरी पायरी 17 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दरम्यानच्या लेखी परीक्षा. आणि त्यानंतर फायनली तिसरी पायरी म्हणजे जानेवारी 2027च्या दुसऱ्या आठवड्यात बहुप्रतीक्षित निकालांची घोषणा. अगदी हाच सिक्वेन्स उन्हाळी 2027च्या फायनल परीक्षांसाठी सुद्धा राहील. एप्रिल महिन्याच्या 8 ते 19 तारखेपर्यंत प्रॅक्टिकल्स, त्यानंतर 27 एप्रिल ते 19 मे पर्यंत लेखी परीक्षा आणि शेवटी जून 2027च्या तिसऱ्या आठवड्यात निकालांची घोषणा. वर्षाच्या शेवटी येणारा हा खऱ्या अर्थाने सर्वात मोठा टप्पा असतो. आणि आता आपण पोचलो आहोत 5व्या आणि शेवटच्या विभागाकडे, क्रुशियल गाईडलाईन्स, द फाईन प्रिंट. या अधिकृत ऑपरेशनल नोट्स आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या फक्त वरवरच्या सूचना नाहीत, तर हे सक्तीचे नियम आहेत.
हे नियम संस्था आणि विद्यार्थी या दोघांनीही तंतोतंत पाळणं अगदी बंधनकारक आहे. यातील काही सर्वात महत्त्वाचे नियम पटापट बघून घेऊया. एक म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गरज पडल्यास संस्थांना जास्तीचे शैक्षणिक दिवस घ्यावेच लागतील. दुसरा, सत्र संपण्यापूर्वी कंटिन्युअस असेसमेंट पूर्ण होणं सक्तीचं आहे. आणि एक अतिशय गंभीर मुद्दा, जोपर्यंत प्रादेशिक कार्यालयाकडून गुणवत्ता यादी किंवा मेरिट लिस्ट मंजूर होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवेश हा केवळ प्रोव्हिजनल म्हणजेच तात्पुरता मानला जाईल. ही गोष्ट तर कायम डोक्यात ठेवायला हवी. आणि शेवटी हे सगळं धावपळीचं अभ्यासाचं चक्र पूर्ण झाल्यावर एक वेळ अशी येईल जेव्हा सर्व काही पुन्हा नव्याने सुरू होईल. ती तारीख म्हणजे 1 जुलै 2027. या दिवशी आगामी 2027-28 या नवीन शैक्षणिक वर्षाची अधिकृत सुरुवात होईल. तर या संपूर्ण कॅलेंडरचा आणि नियमांचा आढावा घेतल्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जेव्हा सगळ्या डेडलाईन्स आधीच ठरलेल्या आहेत आणि दंडाची टांगती तलवार सतत डोक्यावर आहे, तेव्हा हा 1500 रुपयांचा नकोसा सापळा टाळण्यासाठी आपण आपल्या वेळेचं अचूक नियोजन कसं करणार आहोत? कारण लक्षात ठेवा, या अचूक नियोजनातच यशाचं खरं गमक दडलेलं आहे.